नमस्कार. प्रथमतः मी सर्व पत्रकाराचं अभिनंदन आणि स्वागत करतो आणि आभार पण मानतो. कारण एका अन्यायग्रस्त महिलेच्या संदर्भामध्ये आवाज उठवण्यासाठी तुम्ही जे दिलेला प्रतिसाद आहे तो खूप महत्वाचा आहे. आज या ठिकाणी किरण उनवणे या महिलेवर जो हंडे परिवाराने जो अन्याय अत्याचार केला त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पोलीस दरबारी त्यांनी वेळोवेळी मदत मागितली, परंतु एसीबी गुडसे साहेब यांनी तिला न्याय न देता खूप वेळ घेतला आणि त्या संदर्भामध्ये आमच्या ताई शशिकला ताईंनी त्याचा पाठपुरावा करून शेवटी गुन्हा दाखल केला. परंतु गुन्हा दाखल करत असताना आरोपीला अटक न करता त्यांना बाहेरच्या बाहेर जामीन मिळवण्यासाठी मदत करतात अशी आम्हाला सर्वांना शंका आहे. तर त्याकरता आम्ही जर पोलिसांनी वेळेस दखल नाही घेतली तर आता आरपीआयच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करू, धरणे आंदोलन करू. तर माझं तर असं म्हणणं आहे की त्यांच्या विरोधात एक पत्र आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री, पोलीस, एसपी आपलं सीपीना पण पत्र देऊन त्यांच्या बदलीची मागणी करू, एवढंच मी या ठिकाणी आज सांगतो. भेटून उठतो, पण आज ती बी एक गरीब आणि दलित महिला आहे आणि तिला जे अन्याय झाला तर महाराष्ट्रातल्या सर्व महिलांनी उभं राहिलं पाहिजे. आज ती वाघमारताईंकडे आली, ताईंकडे आल्यामुळं तिला खरोखर न्याय मिळाला. नाहीतर आज ही मुलगी तिला मानसिकता इतकी झालेली आहे आणि मानसिक त्रास खूप झालेला आहे तिला. त्याच्यामुळं माझं एवढं म्हणणं आहे की ज्या कोणी असेल की बाकीच्यांना पाठीशी नाही घातलं पाहिजे आणि त्या गुन्हेगारांना ज्यांनी तिच्यावर अन्याय केलाय त्यांना खरोखर शिक्षा मिळली पाहिजे. आणि ते इकडे तिकडे पळत असेल तर ते पळताना बाकीचे जो पाठीशी घालतात महिला, आपल्याच कार्यकर्त्या जर आरपीआयच्या एका पक्षात असेल, एक पक्षात महिला न्याय देते आणि दुसऱ्या पक्षातली महिला आरोपीला न्याय देते. मग पक्षात एकत्रपणा नसल्यामुळं हे खरं चुकीचं आहे. सगळ्यांनी मिळून या महिलेला न्याय दिला पाहिजे. की आरोपी फरार आहे, त्या आरोपींना पटकन या लेडीजला अटक करावं हीच माझी मागणी. जर त्यांनी आरोपींना अटक नाही केलं तर मी धरणे आंदोलन करणार आहे उपायुक्तांच्या इथे. व्हिडिओ काढतो, इंस्टावर माझे व्हिडिओ येतात, इंस्टावर येतं, फेसबुकला येतं. हे पर्सनल लाईफ मध्ये माझे आयडी वरती व्हिडिओ चोरते आणि ते पोस्ट करते ह्याच्यावरती फेसबुकवरती. त्याला खूप घाण कमेंट येते. पण तुम्ही गुन्हा काय झालाय त्याच्याकडे बघा. एक ती स्वतःच म्हणते की पीडित महिला आणि तीच माझ्यावरती गुन्हा हे करते, आरोप करते. असेल व्हिडिओ टाकले म्हणजे नाही का तिचे बोलण्याचे भाव, चेहऱ्यावरचे भाव, ते काय तिचे कपडे. तुम्ही माझे कपडे, माझी राहणीमान नाही काढू शकत. माझ्या पर्सनल लाईफ मध्ये त्यांनी दखल द्यायचीच नाही. ही माझी नाही का त्यांच्या घरी येऊन तिने व्हिडिओ बनवला घरात बसून. तर हे तू माझ्या पर्सनल लाईफ मध्ये का दखल देते? तुला आठवले साहेबनी पद कशाचं दिलंय? मुलींना सुरक्षा द्यायची का मुलींची इज्जत रस्त्यावर काढायची पद दिलंय? हे माझी मागणी ही आठवले साहेबांकडे की तिला पद कशाचं दिलंय? तुम्ही मुलींची इज्जत कसं काही रस्त्यावर काढू शकता? मुलींची पर्सनल लाईफ तुम्हाला काढायचा अधिकार कुणी दिला? बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती संपूर्ण जगामध्ये साजरी होत असताना खऱ्या अर्थाने हडपसर भागामध्ये राहणारे आमच्या किरणताई यांच्यावर जो 1-1.5 महिन्यापूर्वी जो अतिशय अन्यायपूर्वक असं जातीवाचक जो हल्ला झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका शशिकलाताई वाघमारे यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. ॲट्रॉसिटीचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झालेला आहे, परंतु पोलीस प्रशासन आणि इतर त्यांना पाठीशी घालत असल्यामुळे आरोपींना आजपर्यंत अटक या ठिकाणी झालेली नाही. आमची रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रमुख मागणी आहे की जर या येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर आपण या किरणताईला न्याय दिला नाही तर आम्ही DCP साहेबांच्या ऑफिस समोर धरणे आंदोलन अथवा आम्ही रस्ता रोको तीव्र पद्धतीने या ठिकाणी करू, एवढं या ठिकाणी मी सांगतो. जोपर्यंत किरणताईला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. किरणताईला या ठिकाणी न्याय मिळला पाहिजे. आणि जाता जाता एवढंच सांगेल की खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहित असताना महिलांना या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि सर्वांनाच या ठिकाणी बोलण्याचा, राहण्याचा अधिकार या ठिकाणी घटनेच्या माध्यमातून दिलेला आहे. कोणी कुणाच्या चारित्र्यावर चिंतोडे उडवण्याचं काही कारण नाही. कारण बाबासाहेबांनी प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, लिहिण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. जर आपण चळवळीत काम करत असताना
आपणच जर अशा पद्धतीने वागणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बरोबर वाटत नाहीये. मी या ठिकाणी किरणताईंना या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी सर्व जनतेला विनंती करेन की आपण ताईच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे थांबूया. जय भीम.